श्री गुरुचरित्र अध्याय 53. हे श्रोते हो, आता मनापासून सावधान होऊ नये का? श्री गुरुचरित्राचे 52 अध्याय ऐकल्यानंतर नामधारकाचे मन ब्रह्मानंदाच्या अत्यंत सुखात फार लीन झालं होतं. गुरुचरित्राचे हे अमृतमय कथासार प्राशन केल्यामुळे नामधारक अगदी स्तब्ध झाला. त्याच्या अंगावर सात्विक भाव उमटून रोमांच उभे राहिले आणि अंगावर शहारे आले. नामधारकाची ही भक्तीची अवस्था पाहून सिद्धमुनी मनी अतिशय आनंद झाले. ते स्वतःशीच म्हणाले की याला समाधी लागली आहे, परंतु जगाचं कल्याण व्हावं यासाठी याला पुन्हा पूर्वस्थितीवर आणणं गरजेचं होतं. असा विचार करून सिद्धमुनींनी आपल्या हाताने नामधारकाला प्रेमाने कुरवाळले, त्याला आलिंगन दिलं आणि म्हणाले, हे लाडक्या बाळा, शिष्यांमध्ये श्रेष्ठ, आता देहभानावर ये आणि डोळे उघड. सिद्धमुनींनी जेव्हा विविध प्रकारे नामधारकाला जागं केलं तेव्हा त्याने आपले डोळे उघडले आणि अत्यंत नम्रतेने दोन्ही हात जोडून सिद्धांसमोर उभा राहिला. नामधारक म्हणाला, हे श्री गुरुराया, तुम्ही कृपेची नौका आहात. या अखिल विश्वाचा खरा आधार तुम्हीच आहात. या अथांग भवसागरातून पार नेणारे एकमेव समर्थ तुम्हीच आहात. अशा प्रकारे विनवणी करत नामधारक सिद्धांच्या चरणावर डोकं ठेवून म्हणाला, हे स्वामी, मला संपूर्ण श्री गुरुचरित्राचा थोडक्यात सारांश म्हणजे अवतरणीय कृपा करून सांगा. आपल्या प्रिय शिष्याची ही गोड प्रार्थना ऐकून सिद्धमुनींच्या मनात खूप आनंद झाला. ते म्हणाले, हे बाळा, तुझी ही भक्ती आणि ओढ श्री गुरुचरित्राच्या चरणी अशीच अखंड आणि कायम राहील. श्री गुरुचरित्र ग्रंथाची रचना कशी झाली तर पहिल्या अध्यायात मंगलाचरण आहे, मुख्य देवतांचे नामस्मरण आहे आणि 52व्या अध्यायापर्यंत श्रीगुरूंच्या दिव्य अवतारांचे व लीलांचे दर्शन घडले आहे. आता मी तुला पहिल्या अध्यायातील मंगलचरणापासून ते शेवटच्या अध्यायापर्यंतच्या प्रत्येक अध्यायाचा सुंदर आणि योग्य सारांश सांगतो, जो भक्तांच्या कल्याणासाठी आहे. दुसऱ्या अध्यायात सृष्टीच्या ब्रह्मोत्पत्तीची कथा, कृत, त्रेता, द्वापार, कली या 4 युगांचे धर्मभाव आणि दीपक नावाच्या शिष्याची अत्यंत कठीण गुरुसेवा कशी घडली याचं वर्णन केलं आहे. तिसऱ्या अध्यायात नामधारकाला अमरजा संगमाचं दर्शन, श्रीगुरूंनी भक्तांना आपल्या धामाची घडलेली अनुभूती आणि भक्त अंबरीक व दुर्वास ऋषींचा महिमा वर्णन केला आहे. चौथ्या अध्यायात अत्री ऋषींची पत्नी अनुसया हिच्या पतिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश येतात, परंतु तिच्या सत्वामुळे ते तहाने बाळ बनतात आणि आनंदाने तिचे स्तनपान करतात, ही कथा आहे. 5व्या अध्यायात श्री दत्तात्रयांची पिठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने प्रथम अवतार धारण केला आणि तेथून पुढे ते तीर्थयात्रेसाठी निघाल्याचे वर्णन केले आहे. 6व्या अध्यायात रावण महादेवाचे आत्मलिंग घेऊन गोकर्ण क्षेत्राकडे जात असताना विघ्नेश्वराने युक्तीने विघ्न आणून ते आत्मलिंग गोकर्ण येथे स्थापन केले, ही कथा आहे. 7व्या अध्यायात गौतम ऋषींनी राजाला गोकर्ण क्षेत्राचा अथांग महिमा सांगितला आणि एका पापी चंडाळ स्त्रीचा अकस्मात कसा उद्धार केला याचे वर्णन केले आहे. 8व्या अध्यायात मुलासह जीव देण्यास निघालेल्या दुःखी स्त्रीला श्रीगुरूंनी शनी प्रदोष व्रताचा महिमा सांगितला आणि तिच्या दुःखाचे निवारण केले. 9व्या अध्यायात कृपाळू श्रीगुरूंनी एका रचकाला पुढील जन्मी राज्य मिळण्याचा वर दिला आणि तुला पुन्हा दर्शन देईन असं सांगून कुरवपूर येथे गुप्त झाले. 10व्या अध्यायात चोरांनी मारलेल्या एका भक्त ब्राह्मणासाठी श्रीगुरूंनी प्रकट होऊन चोरांचा नाश केला आणि त्या ब्राह्मणाला पुन्हा जिवंत करून प्राणदान दिले. 11व्या अध्यायात करंजीपूर येथील माधव ब्राह्मण आणि त्यांची पत्नी अंबाबाई हिच्या पोटी साक्षात श्री दत्तात्रयांनी नरसिंह सरस्वती रूपाने दुसरा अवतार घेतला. 12व्या अध्यायात मातेला ज्ञानोपदेश देऊन इतर पुत्रांचा लाभ करून दिला. त्यानंतर काशी क्षेत्री जाऊन संन्यासाश्रम स्वीकारला व उत्तरेकडील तीर्थयात्रा केली. 13व्या अध्यायात करंजपूर येथे आईवडिलांना भेटून श्रीगुरू गोदावरी तीरी आले आणि तेथे पोटाच्या तीव्र आजाराने त्रस्त असलेल्या ब्राह्मणावर कृपा करून त्याला रोगमुक्त केले. 14व्या अध्यायात क्रूर यवन राजाला योग्य धडा शिकून आपल्या निष्ठावंत भक्ताला म्हणजे सायदेवाला अखंड अभय आणि वरदान दिलं. 15व्या अध्यायात श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांचे महात्म्य सांगून यात्रेला पाठवलं आणि स्वतः वैजनाथ परळी येथे गुप्त रूपात राहिले. 16व्या अध्यायात एका ब्राह्मणाला गुरुभक्तीचं मर्म समजावून त्याला ज्ञानशक्ती दिली आणि त्यानंतर श्रीगुरू भिल्लवडी येथील भुवनेश्वरी मंदिराजवळ आले. 17व्या अध्यायात भुवनेश्वरी देवीला आपली जीभ कापून वाहणाऱ्या एका अज्ञानी ब्राह्मणावर श्रीगुरूंनी अनुग्रह केला आणि त्याला सर्व विद्या प्रदान करून धन्य केलं. 18व्या अध्यायात एका अत्यंत गरीब ब्राह्मणाच्या घेवड्याचा वेल उपटून त्याच्या मुळाशी असणाऱ्या सोन्याने भरलेला हंडा देऊन त्याचं दारिद्र्य दूर केलं. 19व्या अध्यायात औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले, भिल्लवाडीच्या योगिनींना वरदान दिलं आणि तेथून श्रीगुरू गांगनापूर क्षेत्राकडे निघून गेले.
20व्या अध्यायात एका स्त्रीला पिशाच्य बाधेतून मुक्त केले, तिला 2 पुत्र दिले आणि त्यातील एक पुत्र दगावल्यावर तिला आत्मज्ञानाचा उपदेश केला. 21व्या अध्यायात ती स्त्री जेव्हा आपल्या पुत्राचे प्रेत औदुंबरापाशी घेऊन आली तेव्हा कृपाळू श्रीगुरूंनी रात्रीच्या वेळी त्याला पुन्हा जिवंत केलं. 22व्या अध्यायात एका गरीब ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागून त्याला भाकड असणाऱ्या वांझ म्हशीला भरपूर दूध देणारे बनवले व त्यांचे दारिद्र्य दूर केले. 23व्या अध्यायात गांगनापूरचा राजा श्रीगुरूंना सन्मानाने नगरात घेऊन आला. तेथे त्यांनी एका ब्रह्मराक्षसाचा उद्धार केला. याच वेळी त्रिविक्रम नावाचा पंडित गुरुनिंदा करत होता. 24व्या अध्यायात श्रीगुरूंनी त्रिविक्रम भारतीला दर्शन देऊन आपले विश्वरूप दाखवले. त्यामुळे तो विप्र श्रीगुरूंच्या चरणी लीन झाला आणि श्रीगुरूंना त्याला वर दिला. 25व्या अध्यायात म्लेच्छ राजाच्या आश्रयाने वेदांचा चुकीचा गर्व बाळगणारे 2 ब्राह्मण त्रिविक्रमाकडे वादासाठी आले तेव्हा त्रिविक्रम त्यांना घेऊन श्रीगुरूंकडे आले. 26व्या अध्यायात श्रीगुरूंनी त्या अहंकारी ब्राह्मणांना वेदांची खरी रचना सांगून कुवाड टाळण्याचा सल्ला दिला, परंतु ते गर्विष्ठ ब्राह्मण मानले नाहीत. 27व्या अध्यायात श्रीगुरूंनी एका अज्ञानी चांडळाला बोलवून त्याच्या मुखातून वेद व शास्त्रे वधवून त्या ब्राह्मणाचा गर्व उतरला व त्यांना धडा शिकवला. 28व्या अध्यायात त्या पतिताला चांडळालाच धर्माधर समजून सांगितलं आणि त्याचा पूर्वभाव कायम ठेवून त्याला आदरपूर्वक त्याच्या घरी पाठवले. 29व्या अध्यायात श्रीगुरूंनी त्रिविक्रमाला भस्माचे महात्म्य सांगितलं आणि वामदेव ऋषींनी भस्माच्या प्रभावाने राक्षसाचा कसा उद्धार केला हा इतिहास सांगितला. 30व्या अध्यायात नवरा वारल्यावर त्याची पत्नी आक्रोश करत असताना श्रीगुरूंनी तिला अनेक पौराणिक दाखले देऊन सांत्वन केले व शांत करण्याचा प्रयत्न केला. 31व्या अध्यायात जगद्गुरू श्रीगुरूंनी त्या स्त्रीला पतिव्रता स्त्रीचे धर्म कोणते असतात आणि सती जाण्याचा व सहगमनाचा नेमका अर्थ काय याचे मार्गदर्शन केले. 32व्या अध्यायात त्या स्त्रीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला आणि तिच्या मृत पतीला पुन्हा सजीव केलं. 33व्या अध्यायात रुद्राक्ष धारणाचे महत्त्व सांगताना कोंबडा, माकड, वैश्य आणि वेश्या यांची पराशर ऋषींनी राजाला सांगितली कथा ही वर्णन केलेली आहे. 34व्या अध्यायात रुद्राक्ष महात्म्याचे पुढे वर्णन करून मृत राजपुत्राला जिवंत केल्याची कथा आणि नारद मुनींनी राजाला दिलेल्या भेटीचं निरूपण दिले आहे. 35व्या आणि 36व्या अध्यायात कल्पवृक्षाची कथा आणि सीमंतिनीच्या कथेच्या माध्यमातून सोमवार व्रताचे महान फळ समजावून सांगितलं आहे. 36व्या अध्यायात परान्न खाण्याच्या सवयीने कंटाळलेल्या ब्राह्मणाला श्रीगुरूंनी योग्य असा कर्ममार्ग व आचारधर्म समजावून सांगितला. 37व्या अध्यायात भास्कर ब्राह्मणाला ब्रह्मकर्माचा उपदेश करून श्रीगुरू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला उत्तम वरदान दिलं. 28व्या अध्यायात अवघ्या थोड्याशा अन्नातून संगमावर आलेल्या हजारो ब्राह्मणांना व गावकरी लोकांना श्रीगुरूंनी तृप्त जेवू घातलं हा चमत्कार घडलाय. 39व्या अध्यायात सोमनाथ येथील 60 वर्षांच्या वांझ स्त्रीला श्रीगुरूंनी आशीर्वाद देऊन पुत्र संततीची प्राप्ती करून दिली. 40व्या अध्यायात नरहरी कवीची भक्ती तपासून कोरड्या वाळलेल्या लाकडाला पाला फुटला व शिष्याची निष्ठा सिद्ध केली. 41व्या अध्यायात सायदेवाकडून सेवा करून घेतली आणि शिव पार्वती संवादाच्या माध्यमातून काशी यात्रेचे महत्त्व सांगितले. 42व्या अध्यायात भगवान कृष्णाने धर्मराजाला सांगितलं अनंत व्रताची कथा श्रीगुरूंनी सायदेवाला सांगून ते व्रत त्याच्याकडून करवून घेतलं. 43व्या व 44व्या अध्यायात तंतुक नावाच्या भक्ताला एका क्षणात श्रीशैल्य पर्वताचे दर्शन घडवले आणि शिवरात्रीचा पुण्य महिमा सांगितला. 45व्या अध्यायात तुळजापूरहून आलेल्या कुष्ठरोगी ब्राह्मणाला संगमावर स्नान करायला लावून त्याचा कुष्ठरोग दूर केला आणि त्याला ज्ञान दिलं. 46व्या अध्यायात कल्लेश्वर व हिप्पगे गावातील कल्लेश्वरला भेटून त्याला आपल्या कृपांकित शिष्य बनवले. 47व्या अध्यायात दिवाळीच्या सणाला 7 भक्तांना आमंत्रण दिलं असतं श्रीगुरूंनी एकाच वेळी 7 रुपये घेऊन सर्वांच्या घरी हजेरी लावली आणि मठातही उपस्थित राहिले. 48व्या अध्यायात एका भक्ताच्या शेतातील पिकवलेले धान्य स्वतः कापून टाकले आणि नंतर त्याच शेतात अपाट धान्य पिकून त्या भक्ताला आनंदित केले. 49व्या अध्यायात अमरजा संगमाचे महात्म्य सांगून तेथे स्नान करायला लावून भक्तांचे व राजाचे कुष्ठरोग समूळ नष्ट केले. 50व्या अध्यायात म्लेच्छ राजाच्या अंगावरचे फोड बरे केले. त्याच्या भक्तीसाठी त्याच्या नगरात गेले आणि पुढे श्रीशैल्य पर्वतावर भेटू असं सांगितलं. 51 व 52व्या अध्यायात श्रीगुरूंनी विचार केला की कलियुगात पापी प्रवृत्ती वाढेल म्हणून आता अवतार संपवून गुप्त रूपानं राहावं असा निश्चय करून श्रीगुरू आपल्या शिष्याने म्हणाले आज आम्ही श्रीशैल्य पर्वतावर मल्लिकार्जुनाच्या यात्रेसाठी गमन करत आहोत.
हे ऐकताच सर्व भक्तजण अत्यंत दुःखी व व्याकुळ झाले. ते मोठ्याने शोक करत श्रीगुरूंच्या चरणावर लोळू लागले. भक्तांचा असा विरह पाहून श्रीगुरूंनी त्याला वरद हस्ताने कुरवाळले आणि धीर देत म्हणाले, मठाच्या ठिकाणी राहून माझ्या निर्गुण रूपात भक्ती ठेवा. शिष्यांना असा उपदेश करून श्रीगुरू कदली वनात निघून गेले. तेथून नाविकामार्फत भक्तांसाठी शेवंताची फुले पाठवून स्वतः निजानंदात लीन झाले. असं हे श्रीगुरुचरित्र अथांग आणि परमपवित्र आहे. त्यातील मुख्य 52 अध्यायांचे सार मी तुला आत्ताच सांगितलं आहे. सिद्धमुनी म्हणतात, हे नामधारका, तुला ही संपूर्ण अवतारणिका सांगितली. लोकांना वाटले की श्रीगुरू निघून गेले, परंतु श्रीगुरू आजही गंगनापुरात गुप्त रूपाने सुखाने वावरत आहेत. कलियुगात अधर्म वाढल्याने श्रीगुरू केवळ दृश्य रूपात गुप्त झाले आहेत, परंतु खऱ्या निष्ठावंत भक्तांना ते पूर्वीसारखे आजही प्रत्यक्ष भेट देतात. ही अवतारणिका म्हणजे सिद्धांची एक मंत्रमालाच आहे. जो कोणी हिचा नित्य जप करेल त्याला श्रीगुरू भेटतात आणि ज्याचा जसा भाव असेल तशी त्याची कामे फळास येतात. ज्यांनी पूर्वजन्मी किंवा पूर्वी हे ऐकलं असेल त्यांना ही अवतारणिका ऐकता सर्व आठवेल आणि इतरांच्या मनात श्रीगुरुचरित्र ऐकण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. ही अवतारणिका म्हणजे ग्रंथातील कथांची मुख्य किल्ली आहे. हिचे सतत स्मरण केल्यास संपूर्ण 52 अध्यायांची कथा अनुक्रमाने मनात स्पष्ट आठवतात. सिद्धमुनींचे हे शब्द ऐकून नामधारक पुन्हा त्यांच्या चरणी पडला आणि हात जोडून म्हणाला, हे स्वामी, तुमच्या वचनांनीच मला सर्व सिद्ध प्राप्त झालं आहे. आता माझी एकच विनंती आहे की श्रीगुरुचरित्राचे 7 दिवसांचे सप्ताह पारायण करताना दररोज किती अध्याय वाचावेत, नियम काय असावेत हे मला सांगा. सिद्धमुनी म्हणतात, हे नामधारका, तू अत्यंत योग्य असा प्रश्न विचारला आहेस. तुझ्या या प्रश्नामुळे भविष्यात जगातल्या लोकांचे खूप मोठं कल्याण होईल. मन व अंतकरण पवित्र ठेवून श्रीगुरुचरित्र कधीही वाचले तरी चालेल. त्याचे इहलोकात आणि परमलोकात सुख मिळेल. आता मी तुला सप्ताह पारायणाची विशेष पद्धत सांगतो. शास्त्राच्या नियमानुसार पूर्णपणे देह व मन स्वच्छ पवित्र ठेवून सप्ताह पारायण केल्यास अनंत पटीने पुण्य प्राप्त होते. पारायणासाठी शुभ दिवस पाहून सकाळी स्नान संध्यादी नित्यकर्मे आटपून ग्रंथ वाचण्याच्या जागेवर छान रांगोळी काढून ती जागा सुशोभित करावी. देश काळ यांचा संकल्प सोडून ग्रंथाला साक्षात श्रीगुरूंचे रूप मानून त्याची 16 उपचारांनी पूजा करावी व ब्राह्मणाचाही सन्मान करावा. पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत बसण्यासाठी एकच आसन असावं. पारायण काळात वाईट बोलू नये, मौन पाळावे आणि काम क्रोधावर ताबा मिळवावा. पूजेच्या ठिकाणी सुंदर दिवा सतत जळत असावा. देव, ब्राह्मण व वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचनाला सुरुवात करावी. पारायणाचा नियम: पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचावेत, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचावेत, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचावेत, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचावेत, 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचावेत, 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचावेत, 7व्या दिवशी 44 ते 52 अध्याय वाचून शेवटी हा 53वा अवतारणिकेचा अध्याय वाचावा. दररोज वाचन पूर्ण झाल्यावर उत्तर पूजा करावी. श्रीगुरूंना भावपूर्ण नमस्कार करून काहीतरी गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. या प्रकारे 7 दिवस नियम पाळावे. रात्री जमिनीवर चटई अंथरून झोपावे आणि संपूर्ण 7 दिवस देहाचे व मनाने अत्यंत शुद्ध राहावं. 7 दिवसांचा सप्ताह पूर्ण झाल्यावर 8व्या दिवशी ब्राह्मण आणि सुवासिनींना आदरपूर्वक भोजन घालावे. यथाशक्ती दक्षिणा देऊन सर्वांना आनंद करावे. असे सप्ताह अनुष्ठान केल्याने भक्ताला श्रीगुरूंचे प्रत्यक्ष दर्शन घडते. सर्व प्रकारच्या बाधा, संकटे, आजार दूर होऊन जीवनात अखंड सुख प्राप्त होतं. सिद्धमुनींचे हे उपदेशपूर्ण शब्द ऐकून नामधारक पुन्हा त्यांच्या चरणी लागला आणि म्हणाला, हे गुरुराया, आपण माझ्यासारख्या लेकराचा हट्ट पुरवला. मला खरोखर कृतज्ञ झाल्यासारखं आहे. हे सर्व ऐकून श्रोते सिद्धांच्या चरणी डोकं ठेवून म्हणाले, श्रीगुरूंनी किती महान लीला केली. जशी आई आपल्या बाळाला प्रेमाने अमृत पाजते, तसे तुम्ही आम्हा श्रोत्यांना हे ज्ञानामृत पाजलं आहे. सिद्धमुनी हे जणू ज्ञानाचा मेघ आहेत आणि नामधारक हा चातक पक्षी आहे. चातकाने पाण्याचा एक थेंब मागितला होता, पण या मेघाने त्याच्यावर अमृताचा अपार वर्षाव केला. हे नारायणा, आम्हा भक्तांना नेहमी श्रीगुरूंच्या चरणी घट्ट धरून ठेवण्याची, सिद्धमुनींना वंदन करण्याची आणि नामधारकाला नमन करण्याची सद्बुद्धी दे. हे श्रीगुरुरूपी नारायणा, संपूर्ण विश्वाचा भार वाहणाऱ्या, गरिबांचा उद्धार करणाऱ्या देवा, तू स्वतःच गुरु आणि शिष्य अशी दोन्ही रूपे घेऊन या जगात लीला करत आहे. अशा प्रकारे श्री नरसिंह सरस्वतींच्या कथांनी युक्त सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील श्रीगुरुचरित्र ग्रंथाचा 53वा अध्याय इथेच पूर्ण होत आहे आणि हा गुरुचरित्र हा ग्रंथ इथेच पूर्ण होत आहे. हा ग्रंथ दत्तगुरूंच्या चरणी अर्पण. श्री गुरुदेव दत्त.